पहा पहिली सेंटेन्स दिली तिथं पेज नंबर 22 बी स्मार्ट. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. चॅम्पियन्स विजेते जे असतात ते विजेते जिम मध्ये तयार होत नाहीत. जिम माहिती आहे सगळ्यांना, व्यायामशाळा. ओके, तर या व्यायामशाळेमध्ये विजेते तयार होत नाहीत असं जो कोणी लेखक असेल त्याने या ठिकाणी सांगितलंय. तुम्हाला या प्रकरणाच्या बाबतीमध्ये यश मिळवणाऱ्या लोकांच्या बाबतीमध्ये खूप सारे किस्से मी या प्रकरणामध्ये तुम्हाला सांगणार आहे. पण विजेते हे जिम मध्ये तयार होत नाहीत. कोणी मला सांगेन का रे, जर मी समजा चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स हे वाक्य सांगितलं आणि सांगितलं ऍड अ क्वेश्चन टॅग, याचा क्वेश्चन टॅग कसा कराल तुम्ही? कोणत्या जण पटकन सांगायचं मला क्वेश्चन टॅग काय, कारण वेळ आरंट दे का आर दे? व्हेरी गुड, आर दे. हा, आता ऐका, तर ज्या वेळेस निगेटिव्ह वाक्य असतं, नकारार्थी वाक्य असतं, त्यावेळेस त्याचा टॅग हा होकारार्थी होतो. क्वेश्चन टॅग, टॅग म्हणजे काय? क्वेश्चन टॅग. तो काय होतो? होकारार्थी होतो. आणि वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद उचलून आपल्याला म्हणजे जे वाक्य दिलेलं आहे त्यांनी ते वाक्य तसंच लिहायचं. ओके, म्हणजे चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स हे वाक्य आपण असंच लिहायचं. किंवा फुलस्टॉप आहे तो फुलस्टॉप काढायचा, कॉमा द्यायचा, कॉमा देऊन याच्यातलं सहाय्यकारी क्रियापद आर आहे ते तिथे लिहायचं. आरंट आहे म्हणून फक्त आरच घ्यायचा. जर आर असता चॅम्पियन्स आर मेड इन जिम्स असं जर वाक्य असतं तर आपण तिथं आरंट केलं असतं. कारण जर वाक्य होकारार्थी असेल तर टॅग नकारार्थी होतो आणि वाक्य नकारार्थी असेल तर टॅग होकारार्थी होतो. आत्ताचं वाक्य नकारार्थी आहे, याचा क्वेश्चन टॅग होकारार्थी होईल. बरोबर. आणि चॅम्पियन्स म्हणजे अनेक व्यक्ती, विजेते. विजेता वेगळा, विजेता एक वचनी आहे, विजेते अनेक वचनी आहे. ओके, मग विजेते हे जिम मध्ये तयार होत नाहीत, तर विजेते अनेक वचने असल्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला दे वापरायचं आहे. कारण नामासाठी इथं सर्वनाम वापरावं लागतं क्वेश्चन टॅग करताना, डायरेक्ट नाम घेता येत नाही. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला चॅम्पियनसाठी दे हा शब्द वापरावा लागेल आणि तुमचा क्वेश्चन टॅग कसा होईल? चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स, कॉमा आर दे आणि शेवटी क्वेश्चन मार्क. तर क्वेश्चन टॅग काय तो एकदा सांगतो. क्वेश्चन टॅग म्हणजे वाक्याच्या शेवटी विचारला जाणारा संक्षिप्त प्रश्न ज्या की वाक्याचं उत्तर हे फक्त हो असतं, होकारार्थी असतं. म्हणजे या वाक्याचं उत्तर नकारार्थी देता येत नाही, त्या वाक्याला क्वेश्चन टॅग म्हणायचं. ओके, त्याच्यानंतर पुढे सांगितलंय चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. मग विजेते कुठे तयार होतात? विजेते खोल त्यांच्या अंतर्मनामध्ये तयार होतात. विजेते कुठे तयार होतात? त्यांच्या अंतर्मनामध्ये तयार होतात. म्हणजे जी माणसाला यशस्वी करू शकत नाही. यशस्वी होण्यासाठी माणूस परिपूर्ण असला पाहिजे. काय? माणूस परिपूर्ण असला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याची विल म्हणजे इच्छाशक्ती ही अतिशय स्ट्रॉंग असली पाहिजे. त्याच्याकडे मजबूत अशी विल पॉवर असली पाहिजे, तरच तो व्यक्ती काय होतो? यशस्वी होतो. त्याच्यानंतर पुढे असं सांगितलंय पहा, चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम अ डिझायर, अ ड्रीम, अ विजन. म्हणजे थोडक्यात एखाद्या विजेत्याकडे कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत? तर विजेत्याकडे पहिलं त्याच्याकडे दृढ इच्छाशक्ती असली पाहिजे. अ डिझायर म्हणजे दृढ इच्छाशक्ती. बरोबर. म्हणजे मी विजेता होणारच हे माझ्यामध्ये जर गुण असतील तर निश्चित मला हरवण्याची ताकद या जगामध्ये कोणातच नाही. काय? मला हरवण्याची ताकद या जगामध्ये कोणातही नाही. म्हणजेच थोडक्यात मी आणि मीच पहिला येणार असं जर आपण म्हणलो तर 100% आपण पहिले येतो. पण त्याचा अनुभव मला आहे. आपण क्लासमध्ये तुम्ही किती वेळा ऐकलं असेल माझं तोंडून, दुसरा नंबर हा नाव आपल्या तोंडात कधी येत नाही. आलं तर माझं नशीब. बरोबर. पण मी प्रथम क्रमांक हा मिळवणार म्हणजे मिळवणार. लक्षात आलं? तर आपण कायमस्वरूपी पहिले काय येतो? तर त्याचं कारण आहे आपली इच्छाशक्ती ही अतिशय प्रबळ आहे आणि मग मी त्यासाठी काही करीन. ओके, म्हणून आपण पहिले येतो. तर मग इथं दृढ इच्छाशक्ती खूप महत्वाची असते. ड्रीम, स्वप्न. मुलांना तुम्ही पहिले येणार की नाही येणार हे तुम्हाला अजून माहिती नाही, पण तुम्हाला पहिले येण्यासाठी माझं स्वप्न मात्र आहे की मी तुम्हाला पहिला आणणार. बरोबर. म्हणून आपल्याकडे काय असावी लागते? तर दुर्गम्य इच्छाशक्ती, दृढ इच्छाशक्ती आणि त्याचबरोबर आपले स्वप्न आणि दूरदृष्टी पण.
मला माहिती माझी सध्या मुलं आता कशी आहेत, बरोबर, कितपत जाऊ शकतात. मला माहिती माझी मुलं मी 100% पहिल्या नंबरपर्यंत घेऊन जाणार, त्यासाठी मी काही करणार, बरोबर, कितीही कष्ट लागले तरी घेणार. समजलं? म्हणजे जर आता हे माझं असून चालणार नाही, याला आपल्याला दोघाला काम करावं लागणार आहे. मी 10 पट, म्हणजे आता आपला सुट्टीचा टाइम चालू आहे पण आपण तास घेतोय. ओके, म्हणजे काय सांगायचंय मला, तर तुम्हाला पहिला आणण्यासाठी मी कितीही कष्ट घेऊ शकतो, तुम्हीही कष्ट घ्या. ओके, म्हणजे हे झालं दूरदृष्टी किंवा त्याला व्हिजन आपण म्हणू शकतो. दे हॅव टू हॅव द स्किल, दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. मग त्या विजेत्यांकडे काय असावं लागतं? विजेत्यांकडं स्किल आणि विल, म्हणजे त्यांच्याकडे कौशल्यही असावं लागतं आणि त्यांच्याकडे इच्छाशक्ती सुद्धा असावी लागते. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. परंतु विल म्हणजे इच्छा जी असते ती या स्किल किंवा कौशल्य याच्यापेक्षा अधिक प्रबळ असते, अधिक ताकदवान असते. का? तर पहा, आपल्याकडे कौशल्य भरपूर आहे ऍज अ स्टुडंट, बरोबर, आपल्याकडे कौशल्य भरपूर आहे, पण आपण विजेते होऊ की नाही होऊ हे आपल्या अंतर्मनावरती डिपेंड करतं, बरोबर. जर मला विजेता व्हायचं असेल तर मला माझी इच्छाशक्ती इतकी प्रबळ पाहिजे की मी विजेता होणारच आहे, बरोबर, तरच होऊ शकतं. मग माझ्याकडे कौशल्य किती असले, माझी इच्छा नसेल तर मी काही करून काहीच होऊ शकत नाही, हे पण लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर इथं गोष्ट अशी झाली, सक्सेसफुल प्रोफेशनल्स थ्राईव्ह इन द सेम मॅनर. मग यशस्वी व्यावसायिक जे असतात किंवा ज्यांना यश मिळालेलं आहे, दे थ्राईव्ह इन द सेम मॅनर. आणि मग ते सगळे थ्राईव्ह म्हणजे प्रॉस्पर, त्यांचा उत्कर्ष हा एकाच पद्धतीने होतो. मग व्यावसायिकांचा होतो तर आपल्याकडच्या टॉपर्सचा का होऊ शकत नाही, बरोबर. म्हणजे आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आहोत, मग शिक्षण क्षेत्रामध्ये आपण अभ्यास करणे आपलं कर्तव्य आहे, बरोबर. सगळे विजेते सारखेच असतात. जन्माने कोणालाही जी टॅलेंसी असते ती कोणालाही जन्मता मिळत नाही, ती सगळ्यांना इथे येऊनच काय करावे लागते, डेव्हलप करावी लागते. ओके, तर मग आपल्याला ती डेव्हलप करायची. पहा, आपण उदाहरणं भरपूर पाहिलेत, ग्रेट सायंटिस्ट आपण पाहिलाय, बरोबर. त्याच्याकडे इच्छाशक्ती होती, महान शास्त्रज्ञ झाला, तसं वयाच्या 12 वर्षी त्याचं शिक्षण संपलेलं होतं. आपण मागच्या वर्षी ग्रेट सायंटिस्टचे प्रकरण पाहिलंय. म्हणजे ही इच्छाशक्तीच्या जोरावरती आपल्याला करता येतं. ओके, त्याच्यानंतर पुढे असं सांगितलंय, वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. उदाहरण मी आता ज्याच्यावरती बोललोय ती सेंटेन्सच पुढे आली लगेच, बरोबर. आपल्याला सगळ्याला नैसर्गिकरित्या जी टॅलेंसी आहे किंवा आपल्याकडे असणारे जे कौशल्य आहेत ते कौशल्य आपल्याला निसर्गाने जन्मताच दिलेले आहेत, ते निसर्गतः आपल्याला मिळालेले आहेत. त्यानंतर इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल इन लाईफ वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. जर आपण त्या कौशल्यांचा, त्या टॅलेंटचा उपयोग जर आपण यश मिळवण्यासाठी आपल्या जीवनात किंवा ध्येय गाठण्यासाठी, टू अचीव गोल इन लाईफ, म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर आपण ध्येय ठरवणे आणि ध्येय मिळवणे याच्यासाठी जर आपण त्याचा उपयोग केला, वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आपण सहजासहजी आपल्या जीवनामध्ये यश मिळवू शकतो, हे त्याचं उदाहरण सांगितलेलं आहे. मग टॅलेंसी कोणाला, समजा एखादा मुलगा पाहायला आलाय, बरोबर, बोर्डात पाहायला आलाय, मग त्याला एकटा जन्मता मिळालेलं होतं की कदाचित असेल, पण जर त्याच्या मनात आलं असतं मला काय करायचं आता की इतकं मी हुशार आहे किंवा इतकी मी हुशार आहे, तर ती व्यक्ती पुन्हा पहिली येऊ शकत नाही. आणि त्याच्यासाठी थोडक्यात अभ्यास हेच एकमेव आपल्याकडे शस्त्र आहे की त्याच्या सहाय्याने आपण यश या क्षेत्रात मिळवू शकतो. ओके, त्याच्यानंतर पुढे असं सांगितलंय, वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ऍक्शन टू अचीव देम. आपण आपल्या जीवनामध्ये ध्येय केव्हा मिळवू शकत नाही, जर आपण ती ध्येय मिळवण्यासाठी जर आपण प्रयत्नच केला नाही तर आपण निश्चित अपयशी होऊ. जर आपण प्रयत्न केला तर आपण यशस्वी होणार म्हणजे होणार. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स, आपण आपली ध्येय केव्हा गाठू शकत नाही, इफ वी डू नॉट टेक ऍक्शन टू अचीव देम. ते सक्सेस करण्यासाठी, ते मिळवण्यासाठी जर आपण योग्य वेळी योग्य कृती केली नाही
तर आपल्याला ती मिळवता येत नाहीत असं या ठिकाणी तो म्हणतोय. मग पहा पुढचा पॅराग्राफ सुरू होतोय पेज नंबर 22 वरती. सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असेट्स. ध्येय ठरवणं काय, ध्येय ठरवण्यासाठी टू व्हॅल्युएबल असेट्स म्हणजे दोन मौल्यवान असे पैलू आहेत किंवा संपत्ती आहे. कशाचे, ध्येय ठरवण्यात. ध्येय ठरवणे म्हणजे पैशावरती ठरवता संपत्ती शब्द वापरलाय बरोबर. त्याला संपत्ती नका म्हणू, त्याला पैलू असं म्हणा, कारण ऍसेटचा अर्थ संपत्ती बनवतो आणि ऍसेटचा अर्थ पैलू बनवतो. दोन पैलू कोणते येतात ते पुढे दिलेले आहेत पहा. तर पहिला पैलू आहे अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. काय पहिला पैलू, सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. मी उच्चार काय केलाय पाहता, इल्युमिनेट. इल्युमिनेट त्याचा उच्चार होतो ल्युमिनेट बरोबर. आय हा सायलेंट आहे त्याचा, आय काय सायलेंट आहे. ILLUMINATE. इल्युमिनेट स्पेलिंग लिहिण्यासाठी आणि उच्चार करण्यासाठी ल्युमिनेट. ओके, ल्युमिनेटचा अर्थ इकडे दिलेला आहे एनलायटेन. एनलायटेन म्हणजे इथं त्याचा अर्थ ब्रह्मनिरास असा होतो. ओके, स्टेपिंग स्टोन टू ल्युमिनेट द पाथ. आणि मग या ठिकाणी ध्येयाचा मार्ग स्पष्ट करणारी ही पहिली पायरी आहे. काय किंवा पैलू कोणता आहे, अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी. पहिला म्हणजे असा कल्पकतेची किंवा कल्पनेची समज असणे, आणि दुसरा असा आहे की ध्येयाचा मार्ग स्पष्ट करणारी एक पायरी म्हणून तुम्हाला किंवा मार्ग म्हणून तुम्हाला ध्येय मिळवताना तो ऍसेट कामाला येतो. पहिला काय, सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी बरोबर. म्हणजे थोडक्यात आपल्या कल्पनेची आपल्याला समज असणे, मी कुठपर्यंत जाऊ शकतो याची मला जाणीव असणे बरोबर. आणि त्याच्यानंतर अ स्टेपिंग स्टोन टू ल्युमिनेट द पाथ म्हणजे आपला मार्ग सुखकर करणारी ध्येयाची पहिली पायरी. आपल्याकडे काय म्हटलं जातं माहिती का, अपयश यशाची पहिली पायरी आहे बरोबर. मग अपयशाच्या किती पायऱ्या असाव्यात. भरत आंधळेचं जर उदाहरण तुम्ही घेतलं, IRS झालेले भरत आंधळे ओके, आणि गरुडजे या पुस्तकाचे लेखक बरोबर. तर ते म्हणतात की अपयश यशाची पहिली पायरी असते, पण मला यश मिळवताना अख्खा अपयशाचा जिना चढावा लागला. म्हणजे थोडक्यात त्या व्यक्तीची दुर्गम्य इच्छाशक्ती ते पद मिळवण्याची काय होती हे आपल्याला याच्यातून पाहायला मिळते. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. एखादा दम सोडून निघून गेला असता बरोबर. म्हणजे यश मिळवताना आपल्याला आपल्या मार्गावरती टिकून राहावं लागतं. त्यानंतर पुढे सांगितलंय गोल्स पुट वन ऍट द हेल्म ऑफ लाईफ. आता ऍट द हेल्म ऑफ लाईफ याचा अर्थ होतो चार्ज ऑफ, म्हणजेच थोडक्यात इनचार्ज ऑफ असं आपण म्हणूयात त्याला. तर पहा, गोल्स पुट वन ऍट द हेल्म ऑफ लाईफ पर्स्युइंग देम अॅक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन. जर तुम्हाला चांगला भविष्यकाळ जर निर्माण करायचा असेल तर तुम्हाला त्या दोन पैलूंचा उपयोग किंवा त्या दोन्ही पैलूंचा उपयोग करून तुम्हाला तुमचं ध्येय गाठता येतं. त्यानंतर पुढे सांगितलंय दे हेल्प टू स्टर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. अजून एक गोष्ट ती दिली पहा, स्टर म्हणजे चॅनलाइज. आता इथं दे हेल्प टू स्टर अ कोर्स ऑफ लाईफ रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. मग आता इथे एक गोष्ट आणखीन चॅनलाइज करण्यासारखी आहे. चॅनलाइज करण्यासारखी गोष्ट काय, एक स्पर्धकांच्या थोडक्यात स्पर्धकांच्या बरोबर तुम्ही उतरा, किंवा दुसरी एक गोष्ट अशी आहे द अल्केमी ऑफ नेचर. एक आपल्याला प्रकरण पुढे येणार आहे, तर तिथं गवताच्या काडीला कसं स्थिर व्हायचंय. गवताची काडी एखाद्या क्रॅक मधून म्हणजे कॉन्क्रीट मधून वरती येऊन आपलं अस्तित्व तयार करते बरोबर. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट अशी आहे पहा, द अल्केमिस्ट नावाचं एक पुस्तक आहे रिटन बाय पावलो कोयलो. पावलो कोयलो या लेखकाने लिहिलेलं ते पुस्तक आहे द अल्केमिस्ट. आणि त्या अल्केमिस्ट या पुस्तकामध्ये त्याचा मराठी अनुवाद पण किमयागार नावाने आहे. ओके, त्या पुस्तकामध्ये तो काय म्हणतो लेखक
तो म्हणतो की तुम्हाला जर ध्येय साध्य करायचं असेल ना तर ध्येय साध्य करणाऱ्यांच्या रांगेमध्ये तरी उतरा. दर्शनाला आपण सगळे देवाच्या जवळ जातो, देवाच्या लाईनला जातो, बरोबर. मागचे लोक आपल्याला लोटत 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 देवापाशी घेऊन जातात, तिथं आपण दर्शन घेतलं, पुढचे आपल्याला लुटून बाहेर जातात, बरोबर. म्हणजे थोडक्यात आपला दर्शन करणे हा जर हेतू असेल तर आपल्याला एवढी तरी इच्छाशक्ती पाहिजे की आपण दर्शन करणाऱ्याच्या रांगेमध्ये उतरणार आहे, नाहीतर आपल्याला दर्शनही होणार नाही. अर्थात जर तुम्हाला ध्येय गाठायचं असेल तर ध्येय गाठण्यासाठी ध्येय मिळवणाऱ्या लोकांच्या रांगेमध्ये तुम्हाला उतरायचंय. तुम्हाला कोण कोणत्या पद्धतीने मदत करेल आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल हे सांगता येत नसतं. पण पहिली आपली इच्छाशक्ती इतकी पाहिजे की आपण ध्येय साध्य करणाऱ्यांच्या रांगेमध्ये तरी उतरलं पाहिजे, तरच ते सक्सेस होतं, म्हणजे यश मिळतं. नाहीतर मग आपण आहे तसेच बाकीच्यांसारखे राहतो. ओके. मग या ठिकाणी जे सांगितलंय तर त्याच आहे सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग अँड लेटिंग थिंग्स हॅपन. काही गोष्टी घडण्याची वाट तरी पहा असं सांगतात ते. त्यानंतर पुढे सांगितलंय, पुढचा थर्ड पॅराग्राफ सुरू होतो, सेटिंग गोल्स मे अपियर इझी. ध्येय साध्य करणे, सेटिंग गोल्स मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाइट चॅलेंजिंग. ध्येय फक्त ठरवणं ही खूप साधी सोपी गोष्ट आहे. मी म्हणू शकतो मला IPS व्हायचंय, काय व्हायचंय, IPS व्हायचंय. हे ध्येय ठरवणं सोपं आहे, पण तिथपर्यंत जाणं ते कठीण आहे. शिंदे सरला जर उंचीच नाही तर शिंदे सर ते जाऊन कसं सक्सेस होईल. ओके. त्याच्या पुढची गोष्ट आहे अभ्यासाचं, वयाचं, बरोबर. पण मनात जर आलं तर शिंदे सर काही करू शकतो. अर्थात उदाहरण माझं दिलंय, पण तुम्हाला ध्येय गाठायचंय, बरोबर. मग ध्येय गाठण्यासाठी तुम्हाला ध्येय आज ठरवावं लागणार आहे. कारण तुम्ही म्हणाल की मी ग्रॅज्युएशन कंप्लीट करीन, मी एखादं चांगल्या ठिकाणी पहिला शिकायला जाईन आणि मग ठरवीन काय करायचं ते नाही. वेळ वाया घालू नका, बरोबर. सेटिंग गोल मे अपियर इझी बट फॉर सम इट इज क्वाइट चॅलेंजिंग. काही लोकांसाठी हे खूप चॅलेंजिंग असतं. कसं चॅलेंजिंग असतं, मी भरत आंधळेंचं तुम्हाला उदाहरण आत्ताच सांगितलंय, बरोबर. भरत आंधळे ज्यावेळेस अभ्यास करत होते, बरोबर, शाळेमध्ये 50% पास झालेला व्यक्ती आहे, बरोबर. आणि मग प्रयत्न करत 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 त्या सगळ्या गोष्टीची झगडत तो पुढे गेलाय आणि त्यांनी IRS हे पद त्यांनी मिळवलं, बरोबर. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की ध्येय ठरवणं हे सोपं आहे, पण साध्य करणं मात्र चॅलेंजिंग आहे. ओके. काही लोकांसाठी ते खूप अवघड असतं. मी हे करू का ते करू, ते करू का ते करू, अशा अनेक अडचणी आपल्या डोक्यामध्ये असतात, बरोबर. त्या अडचणींशी आपल्याला लढावं लागतं आणि आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचावं लागतं. पुढची एक गोष्ट अशी दिली आहे, फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द ऍब्सेन्स ऑफ एनी गोल. मग आता ध्येय न मिळण्याची सगळ्यात मोठी गोष्ट जर तुम्ही पाहिली तर ती काय आहे, फिअर ऑफ फेल्युअर, अपयशाची भीती, बरोबर. माणसाच्या मनात जर अपयशाची भीती निर्माण झाली ना तर 100% माणसाचे तो नापास नाही होणार, पण किंवा अपयशी नाही होणार, पण यश मिळायला त्याला जास्त टाइम लागतो. तुम्हाला एक जनरल उदाहरण सांगतो आपल्या क्लासमधलं. आता तसं यावेळेस कोणी करू नका. ओके. ग्रुपिंग झालं, या ग्रुपला वाटायचं की तिकडचे पोरं पहिले येणार, तिकडच्याला वाटायचं इकडचे पहिले येणार, आणि सगळ्यांच्या मध्ये यांचा सगळ्यांचाच निकाल कमी आला. काय, यांचा सगळ्यांचा निकाल कमी आला. ही सध्याची झालेली अडचण होती. म्हणजे फिअर ऑफ फेल्युअर, अपयशाची भीती ही आपल्या मनावरती परिणाम करते. विजेता मीच होणार एवढंच म्हणायचं, मला बाकीचं काही घेणं नाही, तो पुढे जाईन माझं काय होईल, ही विचार केल्याच्या नंतर अपयशाची भीती तयार होते आणि अपयश हे आपल्या पदरामध्ये येतं म्हणजे येतं. ओके. तर अपयशाची भीती आपल्याला कधीही निर्माण होऊ द्यायची नाही. ओके. आपल्याला यश मिळवायचं आहे. त्याच्यानंतर पुढे असं सांगितलंय, आफ्टर ऑल वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. म्हणजेच एकंदरीत किंवा सरतेशेवटी आपण जर पाहिलं, वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन लाईफ. म्हणजे शेवटी आयुष्यात काय मिळवायचं हे ज्याचं त्याचं ज्याने त्याने ठरवायचं असतं. म्हणजे मला माझ्या आयुष्यात काय करायचंय हे माझं मीच ठरवायचं. हे ठरवण्यासाठी दुसरा कोणी येणार नाही.
म्हणजे कदाचित माझे पालक जर म्हणले असते की तुला काहीतरी मोठंच व्हायचंय, बरोबर, तर कदाचित मी झालो नसतो, तुमच्यापर्यंत आहे असं आलो नसतो, बरोबर. म्हणजे कसा का होईना मी तुमच्या समोर प्रेझेंट करू शकतो. म्हणजे मला आयुष्यात काय करायचं होतं हे मी माझं ठरवलेलं होतं, बरोबर, आणि मी ते सक्सेस केलं. लक्षात आलं. मग तुम्ही काय करायचं, तुम्हाला आयुष्यात काय करायचंय हे तुम्ही ठरवा आणि त्याचं थोडक्यात तुम्ही तुमच्या पालकांबरोबर बोला.